हाय गुड मॉर्निंग. आम्ही चाललेलो आहोत सहलीला बघा. आता आम्ही पनवेल स्टेशनला आलेलो आहोत. ट्रेनची वाट बघायची आहे. ही बघा आमची थकलेला माणूस आधीच थकलेला आहे. सहल चालू होण्याच्या आधीच. बहुत एनर्जी आहे. एक मिनिट बघ. 6 hours later. आम्ही आता पनवेल स्टेशनला वेटिंग करत आहोत. ट्रेन 2, 2.5, 3 तास लेट झालेली आहे. अजून ट्रेन आलेली नाही. खूप थकलोय आम्ही. आमची झोप पूर्ण नाही झाली. बघा कशी झोपले. सकाळ झाली, लिटरली सकाळ झाली. ट्रेन 4 तास लेट आहे. रात्रीचा आता इथे दिवस झालेला आहे. बघा आम्हाला एवढी झोप आलेली आहे. इंडियन रेल्वे सध्या टायमापासूनच 4 तास उशीर. प्लॅनिंगची वाट लावली आहे बघा इकडे. आणि आमची ट्रेन सुद्धा इकडे झोपलेली आहे. आम्ही ट्रेन मध्ये आता बसलेलो आहोत. ट्रेन होती 2ची आणि आता वाजलेले आहेत 6 वाजले. एवढ्या वेळाने मला बोलायचं आणि एवढा वेळ झोपले. मोदी येतो मुलगी. आम्ही फिरत गेलो. आलेली आहे सुट्टीसाठी आणि करते काम. ट्रेन थांबलेली आहे आणि मी तो तर आमचा अवतार बघू नका. आम्ही रत्नागिरीला पोहोचलेलो. ही ट्रेन से नाही आहे. नो ट्रेन. आम्ही आता पोहोचलेलो आहोत रत्नागिरी रेल्वे स्टेशन. आम्ही रिक्षा घेतलेली डायरेक्ट गणपतीपुळे जाण्यासाठी. तांबे आम्ही बीचवर जाण्यासाठी तयार झालेलो आहोत. हाय ऑल सेट. आता आम्ही तिकडे जाऊन फोटोशूट करू आणि दाखवू पुढे तुम्हाला काय काय करतो. बाय बाय. चाललेलो आहोत गणपतीपुळेच्या बीचवर आणि उद्या आम्ही जाणार आहोत मंदिरात सकाळी. तर आम्ही तुम्हाला दाखवूच काय काय करू ते. आमचे अर्धे मेंबर्स तिकडे आहेत. अर्धे तिकडे आहेत. कुठे आहेत काय माहिती. हा तर आम्ही तुम्हाला दाखवू कसं काय होतंय. तर चला बाय. आता आम्ही गणपतीपुळे बीचवर आलेलो आहोत. पाय करून जाऊ शकतेस. मम्मीने वॉर्न केलं पाण्यात जायचं नाही तुला. अरे पाय टाक फक्त पाण्यात. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. कारण वीकेंड चालू आहेत म्हणून आणि सुट्टीचे दिवस संपलेले आहेत त्याच्यामुळे खूप गर्दी आहे. फर्स्ट फ्लोर झाली. गर्दी आहे खूप. आता मी बसलेलो पेन खायला. थोडं खाऊन घेतोय जरा. सनसेट एन्जॉय करतोय. आम्ही चाललेलो आहोत जेवायला. आमचा 5वा माणूस आलेला आहे. खूप ट्रॅव्हलिंग करून आलेला आहे. आता आम्ही हॉटेल शोधतोय खानावळ शोधतोय जेवायला. येस कोल्हापूर अक्कलकोट सगळीकडून जाऊन डायरेक्ट रत्नागिरीला आलेला आहे तो. आता आपण चालवतोय कंटिन्यू. येस गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही काकड आरतीला चाललो आहे सगळेजण.
आणि काकड आरतीची वेळ आहे 5 वाजता. तर आम्ही 5 वाजेपर्यंत इथे पोहोचणार आहोत आणि तिथे काय होतं ते तुम्हाला मी दाखवतो. आता वाजलेले आहेत 4:45 आणि आम्ही चाललेलो आहोत काकड आरतीसाठी. दाखवचे आता आम्ही सगळे मस्तपैकी साडी वगैरे घालून चाललेलो आहोत मंदिरात. काळोख आहे. सुबह के बजे है 5 नाही. तरी आता थोडी लोक चालली आहेत थोड्या आरतीसाठी. आम्ही मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. आरतीची सुरुवात होतच आहे. आता आम्ही मंदिरात आलेलो आहोत. आरतीसाठी चाललो आहे. आम्ही चाललो आता बाप्पाच्या दर्शनासाठी. आमचा एक मेंबर येतोय. तर आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आम्ही आता प्रदक्षिणा मारणार आहोत पूर्ण मंदिराभोवती. तर चला करूया सुरुवात. प्रदक्षिणा करायला सुरुवात केलेली आहे मंदिराच्या एंट्री पासून. आता आम्ही पूर्ण गोल फेरी मारणार आहोत. मोरया मंगल मूर्ती मोरया. प्रदक्षिणा मारण्यासाठी खूप छान रस्ता आहे आणि त्या रस्त्याला एकदम भक्तिगीते लावलेली आहेत आणि एवढं प्रसन्न वाटतं ना. हे अनुभवण्यासाठी तुम्हाला सकाळी येणंच गरजेचं आहे. पहाटे पहाटे आल्यानंतरच कळतं की श्रद्धेचा भाव काय आहे. तर चला पुढे काय होतं तुम्हाला दाखवते. मागचं काढलं मी नाही. वाचते का जरा. त्याला म्हणते पुत्र शिवाचा तो गणपती मित्र जीवाचा. काय रे लालची. अच्छा या दगडांमुळे तोच असा आहे तो कर्दळीवन कसा असेल तो. असं गेलो दर्शन झालं आणि असं बाहेर आलो. आता आपली प्रदक्षिणा पूर्णच होणार आहे आणि ऑलमोस्ट झालेली आहे. आता आपण मंदिराजवळ पोहोचलो आहे आणि हे बघू शकता तुम्ही किती छान. हे सगळे माझे मित्र मैत्रिणी आहेत बघा आणि ते माझा नवरा आहे. 1 2 आणि साष्टांग नमस्कार आणि काठी. आता आपली प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे. आपण मंदिराच्या समोरच आहोत. तर गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता आपली प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे. आता आम्ही मंदिरामध्ये अभिषेक करत आहोत कारण लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच गणपती पोहायला आलेलो आहोत. तर आम्ही बाप्पाचा अभिषेक करणार आहोत. आमचं दर्शन आता झालेलं आहे. खूप छान दर्शन झालेलं आहे. आमच्या 5 प्रदक्षिणे पण आपण प्रसाद घ्यायला जाणार आहोत. प्रसाद घेतो.